आपण रायनॉक्सचा बलाक्लावा घेतलेला आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिईंग लेजेंडच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे संडे. जराशी काल रात्रीपासून तब्येत डाऊन आहे. ॲक्टिव्ह राहण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. आज विषय असा आहे की आपण एक गोष्ट खरेदी करायला जाणार आहे. ग्रुपमध्ये घेतली आहे ती. ॲक्च्युली मी असे वैयक्तिक पर्सनल नाही घेतलेली, कारण ब्लॉगमध्ये दिसते तुम्हाला. सो विषय असा आहे की आपण एक ॲक्शन कॅमेरा घेतोय ब्लॉगिंगसाठी. आपल्याला ग्रुपमध्ये तिघांना पण, प्रसादला, तेजसला, मला यूज होईल असा, किंवा वैयक्तिक ज्याला जसं जसं यूज होईल तसं तो वापरेल. सो अशा पद्धतीने आपण एक ॲक्शन कॅमेरा घ्यायचा ठरवलेला आहे आणि तो आलेला पण आहे. तो आम्ही आणायला ह्याला जाणार आहे, किशनला जाणार आहे, जे शाहूपुरीमध्ये शॉप आहे. तिथे गेल्यावर दाखवतो. लास्ट इयर दिवाळीला प्रसादनं जिथनं कॅमेरा घेतलेला, जर तुम्ही माझा दिवाळी ब्लॉग बघितला असला लास्ट इयरचा तर तुम्हाला माहिती असेल. प्रसादनं गेल्या वर्षी कॅनॉनचा एक कॅमेरा घेतलेला, तो आपण तिथनंच परचेस केला. तिथनंच किशनमधनं आपण आता आपल्यासाठी एक ॲक्शन कॅमेरा परचेस करायला जाणार आहे. तो घ्यायच्या आधी आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे, ते म्हणजे बलाक्लावा घ्यायचा आहे. माझा बलाक्लावा एका मित्रानं माझ्या घेतला आहे. सो रोहनदाकडे आपण परत चाललो आहे बायकर्स वर्ल्डला, जिथे जाऊन आपण एक नवीन बलाक्लावा घेणार आहे आणि मग तिथनं आपण ॲक्शन कॅमेरा घ्यायला जाणार आहे. सो स्टे ट्यून, बघत राहा, ब्लॉग एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा. तब्येत डाऊन असताना पण तुम्हाला फुल एन्जॉय करवण्याचा प्रयत्न करेन. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सो चला पुढे बघूया काय होतं. तो जस्ट आम्ही आता बायकर्स वर्ल्डच्या दारातच उभा आहे, जस्ट पोहोचलेला आहे. प्रसादची वाट बघतोय. तो आज त्याची कुठेतरी राईड होती, मित्रांसोबत गेला. तो त्यानं मला पण बोलवलेलं, कारण जबाबदाऱ्यांचं ओझं त्याच्यामुळे मला जाता नाही आलेलं. ते कारण त्याची राईड लवकर संपलेली आहे. तो पन्हाळा आणि ज्योतिबा करायला गेलता. ॲक्च्युली स्पॉट अनुस्कुरा घाट होता, कारण ते जमलेलं नाही त्यांना आज. सो ती लोक ज्योतिबा आणि पन्हाळा करायला गेलती. झालाय त्यांचा. मग आता त्याचे प्रसाद यायला इकडे यायलाय. कुठं आहे तो आता? घराकडे आहे. बस की मग झालं. प्रसाद पण यायलाय आता रोहनदाच्या इकडं. आपण आपला बलाक्लावा घेऊया आणि काय घेण्यासारखं असलं तर ते पण बघून घेऊया एकदा. लॉंग प्रेसला ऑन होणार डिव्हाइस. लॉंग प्रेस सपोर्टसाठी लॉक आहे. कॉल आल्यानंतर सिंगल प्रेसला उचलला जातो आणि सिंगल प्रेसला कट होतो. इथं या रायडिंगसाठी हायड्रेशन बॅग कॅरी करायला बेस्ट मटेरियल. फक्त लाईटसाठी वरचे 3 बटन आहेत. ते पाणी वगैरे घातल्यावरती गोष्ट होईल. आणि कसं आहे, बॉडी फिट आहे. बॉडी फिटला जड वाटत नाही. सगळी भारी क्लिप आहे ना, प्रेस क्लिप आहे. कारण जेव्हा तुम्ही हात वर करता किंवा काय मुवमेंट करता हे त्याच्यासोबत मूव होतं. त्याच्यानंतर ऍडजस्ट करता येईल स्ट्रीप वगैरे. हे लूज करता येते. मी डायरेक्ट घातले. हायड्रेशन बॅग बरोबर आहे, एक वर्ष वॉरंटी बरोबर. रायडिंग लॉंग रूट रायडिंगच्या नॉर्मल याच्यावर नाही दिसणार चांगलं, किंवा अजून थोडंफार सामान करायचं. इथं आहे ना जाळीमध्ये काय पण आपलं नॉर्मल ठेवता येते. ग्लव्ज वगैरे ठेवायला भारी वाटतं. बघितलं आणि एक्स्ट्रा आयटम कॅरी करायसाठी जागा चांगली आहे. तेच बोलतो तेच तुला मी त्या दिवशी बोलावतो. बॅगच्या ऐवजी कसं हे बरं पडते, तर दोन्ही पण कामं होऊन जातात. तू समज नुसताच बॅग घेतला असतोस तर. चांगला हेल्मेट फक्त घेणं गरजेचं नाही, बलाक्लावा यूज करा. नाही तर केसांची ऑलरेडी जी माझी वाट लागलेली आहे तशी नॉमिनल गोष्ट आहे, कारण घेणं गरजेचं आहे आणि वापरलं पाहिजे. मी पर्सनली सांगेन वापरा, नाहीतर आहे एक्झाम्पल तुमचा ब्लॉगर. लवकर ग्रुपवरती होणाऱ्या वाईट इन्फ्लुएन्सला मी साक्षीदार आहे आणि मीच जबाबदार पण आहे. करता धरता असं म्हणजे दिसलं, आवडलं, घेणं ही आत्तापर्यंत माझ्याकडेच होतं. पशानं पहिल्यांदाच म्हणजे ग्लव्ज बघितला, भाईला पसंत पडला, भाईनं लगेच लागल्या हातो घेऊन टाकला. हे जिंदगीत पशा मी पहिल्यांदा बघालो तू असं काहीतरी केलं. बरंच केलेलं आहे, कारण मी दाखवून करत नाही. हे थांब पहिलं दाखवतोय काय बघ. एक टॅक्सी इथं किचन आहे.
कशा बघ जरा कुठलं? तू किचन बघ. अरे म्हणजे बघ ना, म्हणजे मी चांगला आहे पहिल्यापासून, म्हणजे सज्जन आहे मी, सज्जन आहे, सज्जन आहे मी पहिल्यापासून. 5 मिनिटांतर क्लिक झालं का? ऍटलीस्ट झालं ना. एक्झॉरचे ग्लोव्ह चांगले आहेत कारण कम्फर्टेबल आहे. आता आपण रायनॉक्सचा बलाक्लावा घेतलेला आहे, जो की मी आता आतमध्ये घातलेला आहे. ट्रायलला लगेच घेतलेला आहे. नवीन गोष्ट घेतली की ती जरा ट्रायल लवकर आली की रिव्ह्यू चांगला देतो येतो ना. सो नेक्स्ट डेस्टिनेशन आपण आता चाललेलो आहे किशनला. तिथं आपल्याला आपला ॲक्शन कॅमेरा घ्यायचा आहे. चला आता तिकडे जाऊया. लेट होत आलं आहे खूप, आता दुपारचे 2 वाजत आले आहेत. जाऊया लवकर आणि कामं जेवढं लवकर आवरली तेवढं बरं असतं. खोकला लागला आहे, जाऊया चला. जसं की तुम्ही बघू शकता आपण परत आलेलो आहे किशनला. शाहूपुरीमध्ये 3rd लेन का 2nd लेनमध्ये दुकान आहे. कोल्हापूरमध्ये ह्यांच्याकडं कॅमेरा रिलेटेड आणि असे म्हणजे शूटिंग रिलेटेड आयटम खूप चांगले व्हरायटीचे मिळतात. सो DJचा ॲक्शन कॅमेरा आपण ह्यांच्याकडनंच घेत आहे. ऊन एवढं कडक आहे ना, काय आता दिसायला कमीच झालं आहे. हेल्मेट घालून आलो त्याच्यामुळे एवढं वाटत नाही. आता बघूया, तुम्हाला कॅमेरा दाखवतो कसं काय ते. दादा मला दादानं हार्ट अटॅक दिला 2 मिनिटावरचं केसिंग काढायला घेतले असं म्हटलं. घे ना, कटरच घे ना, कटर मार ना, मार कटर. जमते जमते. अनबॉक्सिंग थोडीफार जमते. पाहिजे तर तुमच्याकडनं घेणार. ओके चल चला. बॅकग्राऊंड म्युझिक माउंट आहे, एक्स्ट्रा फिटिंगचा माउंट आहे, चार्जिंग केबल आहे, C2C टाईप, थोडे डॉक्युमेंटेशन, आपल्याकडे बॅटरी केस. हा DJचा ॲक्शन कॅमेरा नाही, त्याचं बॅटरी केस आहे. बॅटरीचा केस. बॅटरी एवढा मोठा DJचा ॲक्शन कॅमेरा यायला लागला. आणि ते थोडेफार स्टिकर जे आपण आपल्या लॅपटॉपला आवर्जून लावणार आहे. आणि हे आहे आपली मेन चीज, जी आपल्या इथे हा त्याचा केस आहे. मेन चीज ही मेन चीज आहे. अच्छा चला ह्याची जरा अनबॉक्सिंग आपण करूया हातामध्ये. हा रे, आयफोन खरं सांगतो, आयफोनला अनबॉक्सिंगचा फील मला घेतला नाही आला, कारण एकदम बादशाह चीज आहे. एकदम मस्त वाटतं. हे वर्थ चीज आहे बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना, कुछ तो है इसमें बात अलग है, वो वाली बात है इसमें. इथे चार्जिंग नसणार मला वाटतं. ते बघू दे, त्यात बॅटरी असेल. जर 3 बॅटरी असल्या, 3 बॅटरी झाला विषय संपला. 3 आहे चार्जिंग आहे का? समोरचं लाईट लागलं दाखवते. आणि कुठली बॅटरी म्हणून नवीन घेतल्या बाजारात. बॅटरी पण मोठा आहे, बॅटरी उलटी नाही ना बघ. बरोबर आहे. घे जरा हेवी वेट आहे स्टिकची. तर मंडळी आता आपण घरी आलेलो आहे. कॅमेरा आणलेला आहे. तेजस प्रसाद त्यांच्या घरी गेलेला आहे. हा आहे आपला नवीन ॲक्शन कॅमेरा. जसं की तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला त्याची डिस्प्ले स्क्रीन आहे. शूट दोन्हीकडनं करू शकतो. टच सेन्सरचं अजून मी काय अरे हां, टच सेन्सर दोन्हीकडे आहे. अरे वा. सो हा असा होता सगळा आपला प्रवास. हे आपल्याकडं ह्याचं हे स्टँडी आहे, होल्डर आहे. ह्याच्यामध्ये आपले बॅटरीज आहेत, बॅटरीजचा पॅक आहे, थोडे 2 स्क्रू एक्स्ट्रा, हे स्टिकिंग एक आहे. आणि आपण 256 GBचं SanDiskचं एक्स्ट्रीमचं मेमरी कार्ड घेतलेलं आहे आपल्या ॲक्शन कॅमेरासाठी. अशी तर काय जास्त गरज नाही, 47 GBचं याला इंटरनल स्टोरेज येतोच असा, बट तरी पण आपण एक घेतलेलं आहे कारण की इन फ्युचरमध्ये राईड्सवरती किती आपल्याला स्टोरेज लागेल, किती काय होईल सांगता येत नाही. सो प्रिपेअर असलेलं काय वाईट नाही.
आणि जसं की तुम्ही बघितलं आता माझ्या टी व्हीवरती तारक मेहता चालू आहे, जे माझी मम्मी आणि बहीण एकदम आवर्जून बघतायत. मी पण एकेकाळी आवर्जून बघायचो. आता जरा मजा येत नाही पहिल्यासारखी. ओल्ड डेज म्हणून जुनेच एपिसोड चालू आहेत. मग आजचा दिवस असा गेलेला आहे. सो आपण आता आपला व्लॉग संपत आहे. जराशे सेटअप वगैरे सगळं बघून आपण संध्याकाळी परत कामावर जायचं आहे. थोडेफार स्टिकर्स भेटले ना. हा मला स्टिकर आवडला. ॲक्च्युली मी माझ्या लॅपटॉपला लावणार आहे. लॅपटॉप इथं समोरच ठेवला आहे. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. DJI बद्दल काही माहिती पाहिजे असली मला अजिबात माहीत नाही. यूट्यूबवरती सर्च करू शकता तुम्ही. मी आता नवीनच आहे त्याच्यामध्ये. सो हा होता आजचा सगळा दिनचर्येतला सेटअप. एंडिंग विथ वॉचिंग तारक मेहता. सो हॅव अ नाईस डे. आणि पुढच्या ब्लॉगसाठी मला वाटतं मे बी पुढचा आपला ब्लॉग डायरेक्ट IBWचाच होईल असं मला वाटतंय. सो स्टे ट्यून, बघत राहा. आधीमध्ये काय नवीन आलं तर मी नक्की कळवेन.